अहो गोपीचंद पडळकर साहेब, इस्लामचं जे दारुल उल हरब आणि इस्लाम या ज्या संकल्पना आहेत, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलं थॉट्स ऑन पाकिस्तान, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माचा, हिंदू धर्माचा, इस्लाम धर्माचा, मॉडर्न जगाचा जेवढा सूक्ष्म अभ्यास केला, त्यांच्या इतका बुद्धिवंत प्रज्ञावंत माणूस नाही. त्यांच्या पुस्तकातलं एक वाक्य घेऊन मुसलमानांचं विश्लेषण करता येत नाही. थॉट्स ऑन पाकिस्तान 40 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेलं इंग्रजी आणि मराठीचं पुस्तकं मी ते वाचलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी अँटी मुस्लिम भूमिका घेतलेली नाही. बाबासाहेबांनी हिंदूंना झोडपलं, पण ते अँटी हिंदू नव्हते. शेकडो वर्षांच्या वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध उभारणारा एकमेव प्रज्ञावंत माणूस, पण त्यांनी ब्राह्मणांच्या विरुद्ध सुडाची भाषा नाही केली. तिने बुद्ध धर्म स्वीकारला, पण त्यांनी इतरांचा द्वेष नाही केला. हे ह्याला म्हणतात महामानव. त्यांनी काय टीका केली, त्यांनी काळाच्या ओघात ते काय बोलले, त्यांना संघर्ष काय करावा लागला, एवढ्या दुःखातून प्रतिकूल अवस्थेतून वरती येणारा एकमेव माणूस. अशा मोठ्या लोकांचे काही शब्द वापरताना आपण जपून वापरले पाहिजे. इस्लामचा अभ्यास करताना तुम्ही नेमकं लक्षात घ्या, ही जी इस्लामबद्दलची जी मांडणी आहे ना, ही पाश्चिमात्य विचारसरणीतून आलेली आहे. इस्लामचा आध्यात्मिक अभ्यास करा, मुस्लिमांच्या मनाचा आध्यात्मिक अभ्यास करा. पडळकर आणि हिंदुत्ववाद्यांना येड्यानो, सतत कुराणामधली आयते देऊ नका, सतत 30 बडबड करू नका. मुस्लिमांना शक्ती कुठून मिळते, ते एकत्र कसे राहतात, त्यांच्यामध्ये माइंड टू माइंड रेझोनन्स कसा होतो, तो हिंदूंमध्ये का होत नाही. ख्रिश्चन्स आणि मुस्लिमांमध्ये 1000 वर्ष क्रुसेड्स का चालली, त्याचा परिणाम काय झाला. भारताला मुस्लिम युद्धभूमी मानतात की नाही, हा विषय आता कालबाह्य झालेला आहे. भारत हा युद्धभूमी झालेला आहे. फक्त मुसलमानांची नव्हे, हिंदूंच्या अंतर्गत जातीची सुद्धा, पाश्चिमात्य ग्लोबल मार्केटची सुद्धा. 2 महायुद्ध युरोपच्या भूमीवर लढली गेली, 3रं महायुद्ध भारतातून सुरू होईल. जरा डीप जा, जरा अभ्यास करा, नुसती बडबड करू नका.